माकड आणि मगर. एका सुंदर घनदाट जंगलात एक हुशार माकड राहत होते. आहा, किती भाग्यवान आहे मी. त्या जंगलातून वाहणाऱ्या नदीत मधोमध आंब्याची झाडे असलेले एक बेट होते. माकड रोज त्या पाण्यातून वर आलेल्या दगडांवर उड्या मारत त्या बेटावर जायचे आणि पोटभर आंबे खाल्ल्यावर तिथेच झाडाच्या सावलीत आराम करायचे. वा वा, किती गोड आंबे आहेत. माकडाच्या या दैनंदिनीवर एका मगरीची नजर होती. आहा, काय मस्त माकड आहे, याला तर मारून खाल्लंच पाहिजे. एक दिवस माकड नेहमीप्रमाणे बेटावर गेले. त्याच वेळी मगर एका दगडावर चढून बसली. तिने आपले डोके आणि शेपटी माकडाला दिसू नये म्हणून पाण्यात लपवली. सावधपणे ती माकडाच्या येण्याची वाट पाहू लागली. भरपेट जेवण झाल्यावर माकड पुन्हा जंगलात यायला निघाले. अरे हे काय, आज हा दगड थोडा मोठा का वाटतोय? हुशार माकडाच्या ते लगेच लक्षात आले की दगड आज थोडा मोठा दिसतोय. त्याने एक युक्ती केली. काय दगडोबा, कसा आहेस? अरे बोल ना, माझ्यावर रागवलास की काय? हा दगड रोज माकडाशी बोलतो वाटतं, आता मीच बोलते. कसा आहेस माकड भाऊ? आज तू जरा जाडा दिसतोयस. मगरीला माहित होतं की दगडावर पाय दिल्याशिवाय माकड जाऊ शकत नाही. अरे मूर्खा, मी दगड नाही मगर आहे. आता मी तुला मारून भरपेट जेवणार आहे. आलं लक्षात. ही मगर जेव्हा काही खाण्यासाठी आपला जबडा उघडते तेव्हा तिचे डोळे बंद होतात. तू असं कर, तुझं तोंड उघड, मी सरळ तुझ्या तोंडातच उडी मारतो. ठीक आहे, तर हो तयार. त्या मूर्ख मगरीने आपला जबडा उघडताच माकडाने चपळाईने तिच्या जबड्यावर पाय देऊन नदी पार केली आणि जंगलात धूम ठोकली. आणि ती मूर्ख मगर ती तर पाहतच बसली. प्रसंगावधान तुमचे प्राण वाचवू शकतो.